बोलो ओम नमः आदे सर्वांना. तर सर्वांना आजचा दिवस चांगला जावा हीच कानिपनाथ बाबांची प्रार्थना करते. आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करते. अधिक मास हे एक अतिरिक्त चंद्रमास असतो, कारण सौर वर्ष सूर्याच्या भोवती पृथ्वीचं एक चक्र व चंद्र आधारित चंद्रकाळ वर्ष अशा दोन्ही अंतर असते. त्या अंतरामुळे 3-4 वर्षांनी एक अतिरिक्त मास जोडावा लागतो. त्यामुळे पंचांगात सुसक्त राहतो. 2026 मध्ये ज्येष्ठ महिना दोनदा येतो, एक सामान्य ज्येष्ठ आणि दुसरा अधिक ज्येष्ठ. धार्मिक दृष्टिकोनातून अधिक मास म्हणजे पवित्र काळ, साधना, पूजा, भक्ती, दान, जप, व्रतासाठी अत्यंत शुभ मानलं जातात. त्याचबरोबर असं म्हणतात की या महिन्याच्या पुण्य कारणामुळे पापांचा नाश, आध्यात्मिक प्रगती, घरात सुख शांती, देवश्रद्धा वाढवणे इत्यादी साधना वाढतात. म्हणून धार्मिक दृष्टीने हा महिना खूप महत्त्वाचा आहे. 2026 मध्ये अधिक मास म्हणजेच की धोंड्याचा महिना कधीपासून सुरू होतोय, महत्त्व, त्याचबरोबर या महिन्यात काय करावे, या महिन्यात काय करू नये व या महिन्यामध्ये असं कोणते उपाय करायचे, त्याचबरोबर मी तुमच्यासोबत ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती जर आपल्या नवीन असाल तर आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका. जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये गुरुदेव दत्त लिहायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुमच्या घरावर आणि तुमच्या कुटुंबावर भरभरून गुरुदेव दत्ताची कृपा नक्कीच होईल. अधिक मास काळात केलेले दान, पुण्य व तप, भक्ती, दानशूरतेला, आत्मचिंतनाला, ईश्वरीय भक्तीला चालना देतो. कारण हा महिना पंचांग संतुलनासाठी जोडला जातो, म्हणजे सौर व चंद्र कॅलेंडरच्या समायोजनेचा उपाय. त्यामुळे हा दिवस काळाचे संतुलन राखण्याचा देखील सुख प्रतीक आहे. धार्मिक लोकांसाठी हा वेळ शांती, मोक्ष, पुण्याचा साधनेचा काळ असतो. त्यामुळे व्रत, तप, जप, दान, तीर्थयात्रा, भक्तिपाठ यांना विशेष महत्त्व. सामाजिक दृष्टीने पुण्य, दानपुण्य, मदत, सहृदयता, संयम, साधेपणा या मूल्यांना प्रोत्साहन. म्हणूनच अनेक धार्मिक शिक्षक, ज्योतिष, धर्मगुरू यांचे मत आहे की अधिक मास असा पवित्र, शुद्ध, पुण्यकारी व्रत कर्माचा काळ आहे. मांगल्य, वैवाहिक, भव्य कामासाठी नव्हे तर आत्मउन्नती व पुण्य साधनेसाठी आहे. त्याचबरोबर धोंड्याचा महिना म्हणजेच की परंपरेगतीमध्ये हा महिना धोंड मलमास, पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जातो. म्हणूनच अतिरिक्त पूरक मास म्हणून लोकांनी अगोदरपासून लक्ष ठेवावे. काही लोक धोंड्याचा अर्थ मिश्र महिना, पूरक महिना असेही घेतात. कारण धोंड्याचा महिना का म्हणतात? हिंदू परंपरेत रीतीमध्ये हा महिना धोंड मलमास, पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जातो. म्हणजेच अतिरिक्त पूरक मास म्हणून लोकांनी अगोदरपासून लक्ष ठेवावे. काही लोक धोंड्याचा अर्थ मिश्र महिना, पूरक महिना असेही घेतात. बरोबर धोंड्याचा महिना कधी सुरू होणार आहे तर हे सुद्धा आपण बघूया. कारण की धोंड्याचा महिना सुरू होत आहे 17 मे 2026 रोजी आणि समाप्ती होणार आहे 15 जून 2026 रोजी. धोंड्याचा महिना म्हणलं की देवदेवतांना खूप आनंद किंवा मांगल्य किंवा घरामध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण होते. कारण की धोंड्याचा महिना हा 3 वर्षातून म्हणजेच की 3 वर्षातून हा एकदाच येतो. मांगल्य कार्यकारासाठी का वर्ज्य आहे? धार्मिक दृष्टिकोन, विवाह, गृहप्रवेश, नामकरण, दिशा, मांगल्यमय कामे हे निश्चित काल, शुभ महिने मध्य करावीत. परंतु अधिक मास हे पूरक, अतिरिक्त आणि मार्गी महिना असल्याने यात अशा मांगल कार्याने गोष्टींचं सुद्धा टाळण्याची परंपरा आहे. भरपूर ठिकाणी आहे. जर काही धार्मिक पूजा करायची असेल तर खुद्द देवपूजन, भजन, व्रत, दान, साधना येईल, पण वादविवाद, मांगल्य, जड कामे नाहीत. त्याचबरोबर धोंड्याच्या महिन्यामध्ये जप, दान, धर्म जर आपण केलं तर 100 पटीने त्याचं फलदायी आपल्याला मिळत असतं. जसं की अधिक मास म्हणजे साधना, भक्ती, दान, पुण्य, शांती, आध्यात्मिक प्रगती याचा विषय असतो. काही मुख्यसुद्धा म्हणजेच की भरपूर जण कर्म करतात पण दान धर्मसुद्धा करतातच. पूजा, अर्चना, देवदान, व्रत, जप, ध्यान या सर्वांना विशेष महत्त्व आहे. या महिन्यामध्ये केलेली भक्ती
तप जप वर्त पुष्कळ पुण्य देतात, कारण की 100 पटीने या महिन्यामध्ये पुण्य देतात. भरपूर जणांच्या घरामध्ये भरपूर ठिकाणी घरामध्ये की असं होतं, कोणाला वास्तुदोष असतो, कोणाला ग्रहदोष असतो, कोणाला पितृदोषसुद्धा असतो, कोणाच्या घरामध्ये सतत अडचणी असतात. पण ह्या महिन्यामध्ये जर तुम्ही ह्या सर्व गोष्टी जर पाळल्या, ह्या सर्व जर तुम्ही जप केले, मंत्राचं पठण केलं किंवा या गोष्टीचं जर तुम्ही फलदाय जर तुम्हाला पुण्य घ्यायचं असेल, तर गरजू व्यक्तींना जर तुम्ही दानधर्म जर केलं, तर ह्या सर्व गोष्टी तुमच्यापासून दूर राहते आणि तुमच्या घरातले इतर कोणालाही ग्रहदोष किंवा वास्तुदोष आयुष्यामधून कधीही लागणार नाही. कारण की दान भावंडाला, दानधर्म, गरजूंना मदत, धार्मिक आणि सामाजिक सेवा या महिन्यात दान दक्षिणा उत्तम मानली जाते. व्रत उपास, मृत्युंजय, विष्णू स्तोत्र, संध्यापाठ, आध्यात्मिक चर्च, ध्यान, मंत्र उच्चार हे सर्व शुभ मानले गेलेले आहे. सकर्मका आणि पुण्यप्रद कामात वाढ, लोकांशी चांगले संबंध राखणे, सकर्म करणे, माफी मागणे, दिलगिरी होणे इत्यादी. त्याचबरोबर म्हणजेच की सांसारिक विवाह, मोठे कार्यक्रम, गृहप्रवेश, मोठे खर्च, काम थोडे मागून ठेवून आध्यात्मिक व धार्मिक कार्यांना प्राधान्य द्यावे असे सुद्धा म्हटले गेलेले आहे. त्याचबरोबर या महिन्यात काही गोष्टी टाळायच्या असतात. तर ह्या महिन्यामध्ये म्हणजेच की धोंड्याच्या महिन्यामध्ये अशा कोणत्या गोष्टी टाळायच्या ते सुद्धा बघूया. तर धोंड्याच्या महिन्यामध्ये की अधिक मास हे निर्मार्ग मास समजतात. काही गोष्टी वर्जित मानल्या जातात. विवाह, नामकरण तसेच गृहप्रवेश, विशेष शुभ कार्य जसे की भव्य समारंभ, मोठी आध्यात्मिक, धार्मिक किंवा आर्थिक गुंतवणूक हे वर्ज्य मानले जातात. नवीन उद्योग व्यवसायाची सुरुवात, जमीन, मूलभूत व्यवहारे, काही मंगल कार्यातील कामे टाळावेत. त्याचबरोबर आध्यात्मिक ऐश्वर्य, विनाकारणाचा खर्च, ऐश आराम, मैफिली, जड समारंभ अशा गोष्टींना वर्ज्य पाहिजे. धार्मिक नियमामध्ये पवित्र व्रत नियमाचे उल्लंघन करणे, दान पुण्य गुरुत्व कमी करणे, त्याचबरोबर याहींना सुद्धा टाळलं पाहिजे. म्हणजेच अधिक मास हा महिना आधीचा निर्मार्ग, निष्कार्य, पवित्र असा म्हणून ओळखला जातो. यात नित्यकाम, धार्मिक व पुण्यकर्म यांना प्राधान्य आणि मांगल्य, व्रत, भव्य कामांना बाजूला ठेवावे अशी धार्मिक प्रथा आहे. या महिन्यातील उपाय, शास्त्र व श्रद्धा जसं की पूजा, व्रत, दान, जप, ध्यान. जर तुम्ही या महिन्यामध्ये अधिक मासाचा लाभ घ्यायचा ठरवला असेल किंवा तुम्हाला घ्यायचा आहे किंवा घरामध्ये वास्तुदोष, ग्रहदोष किंवा पितृदोष आहे, तर तुम्हाला या महिन्यामध्ये दैनंदिन पूजापाठ करायचा आहे. भजन, मंत्र उच्चारण, ध्यान, सकाळ जागर किंवा संध्याकाळी धार्मिक विधीचा अवलंब करायचा आहे. दान पुण्य, गरजूंना मदत, ऐश्वर्य कमी, साधेपणा, जप, समाजसेवा, गरिबांना दान, धर्म, वृद्धांचं, अनाथाचं मदत किंवा पवित्र दान करा, अन्नदान करा. व्रत उपास, निर्जला एकादशी, समाप्ती व्रत, विशेष व्रत शक्य असल्यास किंवा धार्मिक नियमसुद्धा पाळा. पुस्तक वाचन जसं की धार्मिक ग्रंथाचा अभ्यास करा, धार्मिक आध्यात्मिक चर्चा, आत्मसाक्षरतासाठी. त्याचबरोबर माफी, माझी, क्षमा, हंसा, सत्य, सद्गुण, नैतिक व आध्यात्मिक गुण वाढावे. या महिन्यामध्ये धार्मिक श्रद्धा वाढवण्याचा, आतल्या शांतीसाठी प्रयत्न करण्याचा काळ आहे. जसं की तुम्ही या महिन्यामध्ये विष्णू, लक्ष्मी किंवा हरिनाम जप करू शकता. तुळशीसमोर तुम्ही दिवा लावू शकता. विष्णूंचा तुम्ही जप करू शकता 108 वेळा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः 108 वेळा जप करायचा आहे. जास्त काही नको, फक्त दररोज 10 मिनिटं मिळवा, शांत बसा आणि जप श्रीराम जय राम किंवा ओम नमो नारायण नमः हरिनामसुद्धा तुम्ही जप करू शकता. फक्त तुम्हाला धोंड्याच्या महिन्यामध्ये हा जप करायचे आहेत. तुम्ही जर घरामध्ये जर हे मंत्र किंवा हा जर जप केला तर घरातील वाद शांत, कामाला गती, मानसिक शांत होते. घरातील मुख्य माणसावर सुद्धा घरातली जी काही चिडचिड होत असेल ती चिडचिडसुद्धा बंद होते. जे काही घरामध्ये दोष असतील तर ते सर्व दोष नष्ट होतात. फक्त आपल्याला काही गोष्टींचं पालन करायचं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर नक्की करा. चॅनलवर जर आपल्या नवीन असेल तर आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला नक्की करा. आणि त्याचबरोबर कमेंटमध्ये गुरुदेव दत्त लिहायला अजिबात विसरू नका. तर सर्वांना धन्यवाद.